नमस्कार. मी प्रताप बाबर, सनेज पुरस्कृत सनेज आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये मी मनापासून आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या या चर्चा सत्रामध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर देवेनी पाटणकर. नमस्कार. खरं तर कालच्या विशेष भागामध्ये आपण डायबिटीस आणि त्यावरील उपचार पद्धती तसेच आपल्याकडे असलेले डायबोसुदा या औषधांवर आपण सविस्तर चर्चा मागच्या चर्चासत्रामध्ये केलेली होती. खरं तर या चर्चासत्राला आपण सर्वांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आणि खूप भरभरून प्रेम आम्हा लोकांवर तुम्ही केलं. खरं तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि मनापासून धन्यवाद देतो. खरं तर आजचा आपला विषय आहे किंवा चर्चासत्राचा जो काही आजचा विषय आहे ते आहे ओबेसिटी. आज समाजामध्ये पावलं आपण पाहत असतो की ओबेसिटीचे प्रचंड पेशंट आज मधुमेहानंतर जास्त कुठले असतील तर ते ओबेसिटीचे पेशंट आपल्याला दिसून येतात. तर आपण याच ओबेसिटीच्या नेमकी कारणे काय असू शकतात, ते कशामुळे होतात, त्याच्यावरील उपचार पद्धती यांबद्दल सविस्तर आपण डॉक्टर मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर अधिक ची चर्चा आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून आपण त्यांच्यासोबत करणारच आहोत. परंतु माझा पहिला प्रश्न डॉक्टर मॅडमला हा असेल की ओबेसिटीचे किंवा ओबेसिटीबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे, हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला की ओबेसिटीने म्हणजे नेमकं काय किंवा त्याबद्दलचं तुमचं मत काय. सर्वप्रथम नमस्कार श्रोते हो. मागील महिन्यापासून आपण जी ही सिरीज रन करत आहोत त्यामध्ये म्हणजे सनेज वेलबिंग सेंटरमध्ये मी हिस्सा एक आहे आणि त्यामुळे माझा जो सल्ला आहे, आयुर्वेदिक सल्ला जो आहे तो सर्व पब्लिकला मिळत आहे. जास्तीत जास्त संख्येकरून लोक आपल्याला प्रतिसाद देत आहे. हे पाहून मला पण खूप आनंद होत आहे आणि असाच प्रतिसाद लोकांनी द्यावा अशी पण माझी इच्छा आहे. कारण काय लोकांमध्ये अवेअरनेस नसतो हल्ली, तर तेच सध्या झालेलं आहे की लोकांमध्ये अवेअरनेस नाही. त्यामुळे बदलती लाईफस्टाईल आणि बदलतं जीवनशैली त्याच्यामुळे लोकांना अनेक आजार जडू लागले आहेत. बरोबर. तर त्यामुळे सनेज वेलबिंग सेंटरला मी धन्यवाद देते सर्वप्रथम. आणि पुढे आपला जो स्थौल्य रोग आहे म्हणजे ओबेसिटी आहे त्याबद्दल आपण एक एक माहिती घेऊया. आपण या सिरीजमध्ये ॲक्च्युली काय करत आहोत, एक एक व्याधी आणि त्याचा आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह काय आहे तो समजून घेत आहोत. तर आजचा व्याधी जो आहे जो स्थौल्य रोग आहे, तर तो स्थौल्य रोग फार व्हास्ट विषय आहे, म्हणजे फार मोठा विषय आहे. पण आपण ब्रीफमध्ये त्याची माहिती घेऊयात आज. बरोबर. तर स्थौल्य रोग हा कशामुळे होतो, का होतो, याची कारणे काय आहेत. आत्ता कोविड-19ची लाट जी येऊन गेले त्याच्यानंतर शक्यतो लोकांना वर्क फ्रॉम होम ही एक कन्सेप्ट तयार झालेली आहे. त्यामुळे घर बसल्या लोक काम करत आहेत, बाहेर जाण्याचा विषयच येत नाही त्या लोकांना. मग हे वर्क फ्रॉम होममुळे सतत घरी बसून काम करणं म्हणजे फिजिकल वर्क काहीच होत नाहीये, त्यांचं मेंटल वर्क जास्त असतं, स्ट्रेस खूप आहे लोकांना. त्याच्यामुळे या जीवनशैलीमुळे स्थौल्य म्हणजे ओबेसिटी नावाचा व्याधी तयार झालेला आहे. ही जी जीवनशैली आहे ती ॲक्च्युली मॉडर्न जीवनशैली आहे, म्हणजे वेस्टर्न जीवनशैली. अमेरिकेसारख्या शहरांमध्ये किंवा सिटीजमध्ये ही जीवनशैली चालून येते, पण भारतात पूर्वी हे नव्हतं. भारतामध्ये जी जीवनशैली होती ती दिनचर्येचा क्रम जो आहे आपला आयुर्वेदाने सांगितलेला तो क्रम लोक फॉलो करायची. पण आता ते न करता अमेरिकेत जी लोक करतात, वेस्टर्न जी लोक करतात ती लोक सगळी फॉलो करत आहेत. बसून काम करणं, यंत्रांपासून काम करून घेणं, स्वतः फिजिकल ऍक्टिव्हिटी न करणं. त्याच्यामुळे लोकांचा एक्सरसाइज नाही होत, फिजिकल ऍक्टिव्हिटीज नाही होत, त्याच्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. आणि अशी ओबेसिटी वाढल्यामुळे पेशंट असे येतात. आता कालच एक पेशंट आलेला माझ्याकडे, तर तो म्हणे की मी खूप व्यायाम करतो तरी माझं वजन कमी होत नाही. काही स्त्रिया अशा पण म्हणतात की मी लग्नाआधी चवळीची शेंग होती, पण लग्नानंतर अगदी वजन वाढायला लागलं त्यांचं. तर काही जण तर म्हणतात की अर्धी चपाती खातोय मी किंवा जेवतच नाहीये दिवस तरी पण माझं वजन वाढतंय. तर असं का होतं. इव्हन काही पेशंटमध्ये असं पण दिसून येतं की ऑपरेशन नंतर त्यांचं वजन वाढलं एकदम, किंवा नोकरी सोडल्यानंतर त्यांचं वजन वाढलंय, किंवा इतर काही मानसिक तणाव आहेत घरी त्यामुळे त्यांचं वजन वाढतंय. काही स्त्रियांना तर हल्ली भरपूर स्त्रिया आहेत ज्यांना मेनोपॉज नंतर आणि पाळीच्या काही तक्रारी आहेत त्याच्यामुळे वजन वाढत आहे. किंवा बदलती लाईफस्टाईल म्हणजे काही कॉलेजच्या मुली आहेत ज्या बाहेर राहून शिकत आहेत
बरोबर. त्यांना शक्यतो मेसचं जेवण आवडत नसतं. कालच एक पेशंट माझ्याकडे आलेली मुलगी होती ती, तर ती पुण्यामध्ये तिचं शिक्षण सुरू आहे आणि मेसचं जेवण आवडत नाही, त्याच्यामुळे ती बाहेरून मागवते काय तर बर्गर पिझ्झा जे आपले वेस्टर्न आहे फास्ट फूड. बरोबर. तर ते फास्ट फूड खाल्ल्यामुळे त्याच्यामध्ये चीज असतं, मैदा असतो, असे न पचणारे जे वस्तू असतात, तर त्याच्यामुळे तिचं वजन पण वाढत गेलं आणि तिचे पिरियड्स प्रॉब्लेम तर होतच होता तिला. त्याच्यामुळे ती माझ्याकडे आली की मी काय करू. मग तिला हे सांगितलं की तू तुझी लाईफस्टाईल एकदा चेंज केलीस तर तुला बाकीचं काही करण्याची गरजच नाही. तर असं जे आहे म्हणजे हल्लीची जी लोकांची विचारसरणी झाली तर ती बदलण्याचा मोठा आपण विचार केला पाहिजे, असंच मला सांगावंसं वाटतं. खरं तर म्हणजे मॅडमच्या बोलण्यातून हे जाणवलंय की बदललेली जीवनशैली हे खरं तर ओबेसिटीचं मुख्य कारण असू शकतं. खरं तर महिलांमध्ये प्रामुख्यानं लग्नानंतर आणि पुरुषांमध्ये खरं तर एका जागी बसल्यानंतर म्हणजे त्याचे जेवण केल्यानंतर एका जागी बसणं, त्याच्यानंतर वर्कआउट न होणं, ह्या गोष्टींमुळं खरं तर ही ओबेसिटी या पुरुष आणि स्त्रियांमध्ये वाढण्याची असू शकतात. परंतु तुम्ही आत्ता सांगितलं की प्रत्येकाचे किंवा ओबेसिटीची कारणं ही वेगवेगळी असू शकतात इतरांमध्ये किंवा रुग्णांमध्ये. तर मला असं वाटतं की ओबेसिटीची कारणे कोणती आणि त्याचा मानवी जीवनावर किंवा मानवी शरीरावर त्याचा काय परिणाम होतो? छान क्वेश्चन आहे. ऍक्च्युली मी ही जे सांगितलं आतापर्यंत बदलती लाईफस्टाईल, काही रुग्ण असे पण आहेत की जे काही काही टेक्निक्स यूज करतात, म्हणजे सर्जिकल ऍडवाइस घेतात, म्हणजे सर्जरी करून ते स्थौल्यपणा कमी करू बघतात, किंवा काही लोक असे पण आहेत की हार्मोन्सच्या गोळ्या घेऊन पण म्हणजे स्थौल्यपणा कमी करण्यासाठी हे करतात. तर मग ही जे आहे तर ते परमनंट सोल्युशन तर नाहीये त्यांचं. बरोबर. आयुर्वेद काय आहे, आयुर्वेद हे रुग्णाच्या रोगाच्या मुळापासून जाऊन काम करतं. त्याच्यामुळे आयुर्वेदाला काम करण्यासाठी फार वेळ लागतो हे तर नक्कीच आहे, पण आयुर्वेद हे एक परमनंट सोल्युशन आहे त्या स्थौल्यपणासाठी. आणि आयुर्वेद काय करतं, मुळापासून काम तर करतच. आयुर्वेदामध्ये एक म्हटलं जातं की पुरुषम पुरुषम विक्षम, म्हणजे प्रत्येक पुरुष वेगळा आहे, प्रत्येक पुरुषाची प्रकृती वेगळी आहे, त्याच्यामधले दोष आणि दुष्य हे प्रत्येकाचे वेगळे आहेत. मग ते पाहून आपण त्याला चिकित्सा दिली तर ती योग्य चिकित्सा असते. प्रत्येक व्यक्तीलाच सर्जिकल ऍडवाइस देणं किंवा प्रत्येकालाच हार्मोनल टॅबलेट देणं हे काही योग्य नाही. तर अशी जर आपल्याला आयुर्वेदानुसार जर विचार करायचा असेल तर अशा पेशंटचे काय कारण असतील, तर प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या फूड लाईफस्टाईल जे आहे, फूड जे ते खातात, तर ते खाण्यामध्ये काहीतरी चुकत आहे त्यांचं. पहिली गोष्ट म्हणजे अति आहार करणं, म्हणजे खूप प्रमाणात खाणं, अवेळी आहार करणं, हे हल्ली बऱ्याच पेशंटमध्ये आहे ड्यू टू देअर वर्क. अति आहाराबरोबरच म्हणजे जो मी आता म्हटलं बर्गर पिझ्झा असा आहार, फास्ट फूड जे खातात तो एक आहार करणं, म्हणजे जो पचत नाही लवकर त्यांना, तसा आहार करणं. साखर हा मूळ मुद्दा आहे. मी लास्ट सिरीजमध्ये पण आपण डायबोसुधाच्या वेळेस पण आपण म्हटलेलो की साखर ही मेन मुद्दा आहे, कारण साखर हे स्लो पॉइझन म्हटलं जातं. तर या साखरेचा अतिवापर होऊ लागला आहे. आणि चिंता हे एक मूळ कारण असू शकतं ओबेसिटीचं, कारण अतिचिंतामुळे डिप्रेशन येणं, अशा डिप्रेसिव्ह पेशंटला खूप भूक लागते, त्यामुळे ते अतिप्रमाणात खातात पण त्यांना समजत नाही की आपण किती खातोय, त्याच्यामुळे चिंता हे एक कारण होऊ शकतं. मांसाहार केल्यामुळे हो हो हो, नक्कीच नक्कीच. आणि हल्लीचा जो मांसाहार आहे, पूर्वीचा मांसाहार कसा म्हणजे त्या कोंबड्यांना किंवा त्या प्राण्याला काही इंजेक्शन्स किंवा काही दिलं जात नव्हतं. हल्लीचं जे ब्रॉयलर किंवा हायब्रिड जे आलंय त्याच्यामुळे मांसाहार पण करणं सध्या खूप वाढलेलं आहे आणि ते चांगलं पण नाहीये जे मांस आपण खातोय ते. नाहीतर चरक संहितेमध्ये मांसाहार सांगितलं आहे किंवा मांसाहारापेक्षा मांसरस घेण्यासाठी सांगितलं आहे, पण तो हल्ली जो ब्रॉयलर येत आहे त्याच्यामुळे ते घेणं पण चुकीचं आहे. पण हल्ली लोक खूप घेत आहेत तसल्या त्या प्रकारचा इंजेक्शनच्या माध्यमातून कोंबड्यांना ते इंजेक्शन दिलं जातं, हार्मोनचे इंजेक्शन देऊन. करेक्ट. ते कोंबड्या फुगल्या जातात. येस, त्यांना अंडी जास्त देण्यासाठी इंजेक्शन्स किंवा हार्मोन्सचे जे टॅबलेट्स दिले जातात किंवा अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन्स दिले जातात, त्याच्यामुळे तेच दुष्परिणाम आपल्या बॉडीत येतात ते खाल्ल्यामुळे. त्यामुळे सध्या स्थौल्य हा व्याधी फार वाढलेला आहे, ओबेसिटी हा प्रमाण खूप वाढलेला आहे.
तर ही सर्व कारणं आपण बघितली आता. तर या कारणांचा मेन इफेक्ट आपल्या शरीरावर कसा होतो ते एक सांगते. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 3 दोष असतात आणि 7 धातू असतात. 3 दोष कोणते तर वात, पित्त आणि कफ. आणि 7 धातू कोणते तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे 7 धातू असतात. या प्रत्येक धातूंचा अग्नी असतो, त्याला धात्वाग्नी म्हणतो. बरोबर. आणि एक जाठर अग्नी असतो आपला, जो आपल्या अन्नाचं पचन करतो. अगदी बरोबर. आणि पंचमहाभूत जी आपल्या शरीरात असतात, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या पंचमहाभूतांचा सुद्धा अग्नी असतो. तर या अग्नीचं आणि ओबेसिटीचं त्याचं पण काही रिलेशन आहे ते मी पुढे सांगेन. बरोबर. तर हे जे 3 दोष आहेत आणि 7 धातू आहेत, तर ह्या 3 दोषापैकी ही सर्व कारणं लोकांनी केल्यामुळे या 3 दोषापैकी वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष दुष्ट होतात. त्यातील ही कफ दोषामधले क्लेदक कफ, वातदोषामधला समान वायू, अपान वायू आणि व्यान वायू, आणि पित्तामधलं पाचक पित्त बिघडतं. तर हे दोष दुष्ट झाल्यामुळे ते पुढच्या धातूंना पण दूषित करतात, मेनली रस आणि मेद धातूला. तर हे दोन्ही धातू दुष्ट झाल्यामुळे म्हणजे त्याचा धात्वाग्नी मंद होतो. धात्वाग्नी म्हणजे काय असतं, जो धातूचं पोषण करत असतो. बरोबर. जसं आपला जाठराग्नी आपलं अन्न पचन करून आपल्या शरीराचं पोषण करतो, तसं आपल्या धातूंचं पण असतं. बरोबर. मग हा धातू जर मंद झाला म्हणजे कमी झाला तर या धातूंचं पोषणच होणार नाही. बरोबर. मग ह्यामध्ये मेद धातू पण आहे, मग या मेद धातूचं पोषणच होत नाही. मग रस आणि मेदाचं पोषण न झाल्यामुळे तिथे मेदाची संचिती होते. मेद म्हणजे फॅट, आपल्या शरीरात जे फॅट असतं, कोलेस्ट्रॉल असतं ते, लिपिड्स. तर हे कोलेस्ट्रॉल त्या चॅनलमध्ये साठून राहतं. आणि हे साठलेलं कोलेस्ट्रॉल म्हणजे मी एक एक्झाम्पल देते की एक बोगदा आहे समजा, तर त्या बोगद्यामध्ये एक ट्रक मध्येच बंद पडलाय. तर तो ट्रक बाहेर काढल्याशिवाय किंवा चालू करून बाहेर काढल्याशिवाय त्या बोगद्यातल्या ट्रॅफिक जामच सुटणार नाही. तसंच आपल्या शरीरात पण असतं. आपल्या शरीरात जे चॅनल्स आहेत त्या चॅनल्समध्ये एखादी गोष्ट अडकली तर मग ती बाहेर पडल्याशिवाय तिथून जो स्त्राव होणार आहे दोषांचा म्हणा धातूंचा, तो होणारच नाही, तो ब्लॉक होणार. इथे पण तीच कन्सेप्ट आहे. इथे मेद धातू तिथे संचित होतो, फॅट डिपॉझिशन होतं तिथे, ते युटिलाइज व्यवस्थित होत नाही बॉडीकडून. मग ते झाल्यामुळे तिथला जो वात असतो, तो ज्या चॅनेलमधनं जाणारा वात असतो, तो वात तिथे न जाता कोष्ठामध्ये जातो. कोष्ठ म्हणजे काय, आपलं पोट असतं. जे पोट म्हणजे आपण अन्न घेतो आणि ज्यातून आपल्याला सतत भूक लागत असते, ते आपलं कोष्ठ, जाठर अग्नी असते. तर त्या कोष्ठामध्ये तो वात गेल्यामुळे त्या वातामुळे ती अग्नी अजून वाढते, जी जाठर अग्नी असते. म्हणून स्थौल्याच्या पेशंटमध्ये काय, शक्यतो ओबेस पेशंटमध्ये जास्त भूक लागते म्हणतात. घरी सगळी लोक सेम अन्न घेतात, पण जो स्थौल्याचा पेशंट आहे तोच त्याला वाटतं की मी खूप आहार करतोय, त्यांच्यापेक्षा मला जास्त भूक लागते. तर असं का, तर असा क्वेश्चन येतो त्यांच्याकडे. तर त्याचं मेन कारण हे आहे की तो वाताचा परिणाम असतो. त्या वातामुळे त्यांचा कोष्ठाग्नी वाढतो. बरोबर. मग त्या विकृत वातामुळे, जो वाढलेला कोष्ठाग्नी आहे त्याच्यामुळे, भूक वाढल्यामुळे, सतत आहार केल्यामुळे परत त्यांचा मेदधातू मंद असल्यामुळे मेदाचं परत तिथे सॅच्युरेशन होतं. बरोबर. मग अशी सायकल ती सतत चालूच राहते. त्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण परत रिपीटेड वाढतच राहतं, ते कमी होत नाही. म्हणून पेशंट म्हणतात मी एवढं खातो तरी माझं वजन नाही कमी होत, मी एवढा व्यायाम करतो तरी वजन नाही. तो ब्लॉकेज निघायला पाहिजे, हे मेन कारण आहे. त्यामुळे त्याचा विचार एक केला पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही आता सांगितलं की धातूंची जी काही कार्यपद्धती आहे, आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत आणि हे धातू वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करत असतात. आणि या कार्याचा वेग ज्यावेळेस मंद होतो त्यावेळेस ही ओबेसिटीचा आजार लोकांना प्रकर्षानं जाणवत असतो. त्याचबरोबर बदललेली जीवनशैली, अवेळी खाणं, परत म्हणजे आपण काय म्हणतो की अतिप्रमाणात मांसाहार करणं. आज मगाशीच तुम्ही जे सांगितलं की इंजेक्शनांच्या माध्यमातून ते कोंबड्यांना हार्मोन चेंज करण्यासाठी इंजेक्शन दिली जातात, असे मांस आपण खातो आणि त्याच्यामुळं त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. आणि यातून जो काही आपल्याला परिणाम पाहायला मिळतो तो असतो ओबेसिटीचा. आता आपण डॉक्टरांकडून ऐकलंच की ओबेसिटीची कारणं कोणती आहेत. तर मला असं वाटतं मॅडम, तुम्ही हे ओबेसिटीची कारणं तर सांगितलीच, परंतु हे ओबेसिटीचे प्रकार कोणते आहेत ते आम्हाला कशा पद्धतीनं समजून सांगता येतील?
मला एक मुद्दा एक ॲड करायला सांगायचं की आपण कारणांमध्ये एक मुद्दा नाहीच सांगितला की जे फिमेल्स आहेत लेडीज आहेत त्या शक्यतो ज्या वयस्कर असतात त्या घरीच असतात त्यामुळे होय. त्या शक्यतो दिवा स्वॉप करतात म्हणजे दिवसा झोपतात. हां हां दिवसा झोपण्याचं प्रमाण ही हल्ली जास्त वाढलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे कफ वाढतोय, कफ दृष्टी होते, इतर दोष दृष्टी होतात आणि परत ती सायकल येते. ते बरोबर. एक रिझन सांगायचं राहिलेलं माझं. तुमचा प्रश्न छान आहे. तर स्थौल्याचे प्रकार म्हणजे आपल्या बॉडी स्ट्रक्चरनुसार किंवा त्याला BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स अशी एक संकल्पना आहे. मॉडर्न संकल्पना आहे बरोबर. पण ती उत्तम आहे. त्यामध्ये काय असतं या BMI मध्ये, तर त्यामध्ये आपल्या बॉडीचं वजन बरोबर. आणि आपली उंची याचा रेशिओ काढला जातो आणि त्यानुसार एक रेंजेस ठरवल्या आहेत त्यांनी, त्याच्यानुसार आपण गेलं. म्हणजे कसं, तर एक 18 ते 24च्या दरम्यान जर तुमचा BMI असेल तर तुम्ही नॉर्मल गटामध्ये आहात. जर 25 ते 29च्या दरम्यान तुमचा जर BMI असेल तर तुम्ही ओव्हरवेटमध्ये आहात. बरोबर. जर 29, 30 किंवा 34च्या दरम्यान तुमचं जर BMI आला असेल तर तुमचे क्लास 1 क्लास 2 म्हणजे मॉडरेटली ओबेस अशी तुमची ओबेसिटी दाखवली जाते. आणि थर्ड म्हणजे लास्ट ग्रेड जी आहे, जी सिव्हिअरिटी आहे ती अबाव 40, अबाव 40 पेक्षा जास्त जर तुमचा BMI दाखवला तर तुम्हाला ओबेसिटी म्हणजे खूप जास्त प्रमाणात सिव्हिअर ओबेसिटी आपण म्हणू शकतो त्याला. तर असा प्रकार पडतात. आणि इतर प्रकारांमध्ये बघायला गेलं तर इटिओलॉजिकल फॅक्टर्स जसं की त्याच्यामध्येही पॅथॉलॉजिकल फॅक्टर आहेत, काही फिजिओलॉजिकल आहेत. फिजिओलॉजिकल म्हणजे काय, व्यायाम न करणे, अतिप्रमाणात आहार घेणे, ते एक फिजिओलॉजिकल आहे. पॅथॉलॉजिकल म्हटलं तर त्याच्यामध्ये एक्झोजेनिक आणि एंडोजेनिक असं आहे. एक्झोजेनिक म्हणजे ते पण आहारावरती असतं. एंडोजेनिक म्हणजे एंडोक्राईन ग्लँडमुळे होणारे डिसऑर्डर्स आहेत. जसं की हायपोथायरॉइडिझमचे पेशंट, शक्यतो हायपोथायरॉइडिझमचा पेशंट हा स्थूलच असतो. त्याच्यामुळे हल्लीच्या जीवनामध्ये शक्यतो PCOD हा नावाचा व्याधी फार प्रचलित झालेला आहे. तो पण हार्मोनल इम्बॅलन्समुळे झालेला व्याधी आहे. या पेशंटमध्ये ही ओबेसिटीचं प्रमाण जास्त असतं. तसंच हायपर इन्सुलिनेमिया म्हणजे इन्सुलिन व्यवस्थित सिक्रीट न होणं, जसं आपण डायबोसुधाच्या वेळेस पण म्हटलो की इन्सुलिन व्यवस्थित सिक्रीट होत नव्हतं त्या पेशंटचं, त्याच्यामुळे त्यांचं डायबिटीस हा डिसीज झाला. तर हे कॉम्प्लिकेशन आहे का ओबेसिटीचंच. तर हा एक टाईप असू शकतो एंडोक्रायनर. कुशिंग सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे, त्याच्यामध्येही लहान मुलं सुद्धा लठ्ठपणामध्ये जातात आणि त्यांना पण स्थूलता असते. तर असे काही प्रकार आहेत स्थूलपणाचे. आणि अनुवंशिकतेचं काही कारण असू शकतं का? हा, बीजदोष हा एक मेन मुद्दा असतो त्याच्यामध्ये. अनुवंशिक पद्धतीने पण होऊ शकतं. याच्यामध्ये कुशिंग सिंड्रोम जे म्हटलं मी, आपले जेनेटिक डिफेक्ट जे म्हणतो आपण, आपले म्हणजे आईचा आणि वडिलांचा जो जीन आहेत त्या जीनमध्ये काही डिफेक्ट असेल, क्रोमोझोमल डिफेक्ट असेल, तर होणारा व्याधी हा मुलामध्ये दिसून येतो. कुशिंग सिंड्रोम मध्ये तसंच असतं. ती मुलं लहानपणापासूनच लठ्ठ असतात आणि त्यांना जी ऍक्टिव्हिटीज असतात आपल्या त्या मंदावलेल्या असतात. त्याच्यामुळे तो लठ्ठपणा कमी करून म्हणजे लवकर कमी होत नाही त्यांचा. बरोबर. आणि सगळ्यात बघा, आता आपण समाजामध्ये पण वावरत असताना आपल्याला बरीच अशी पेशंट किंवा रुग्ण आपल्याला दिसून येतात की त्यांची बॉडी व्यवस्थित असते, परंतु त्यांचं जे पोट आहे ते पोट पुढं आलेलं असतं. तर ते ओबेसिटी मध्ये मोडेल की म्हणजे त्यांचं काय वेगळा प्रकार असू शकतो? बरोबर. ते पण वातानी वाढलेलं जे असतं, मी जसं मगाशी म्हटलं की वात वाढल्यामुळे जे ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांचं पण सेम आहे. त्यांच्या शरीरातला वात हा दूषित झालेला असतो. वाढण्याचं कारण त्यांचं काही वेगळं असू शकतं, स्ट्रेस लेवल असू शकते किंवा त्यांची लाईफस्टाईल असू शकते. तर ह्यानी त्यांचा वात वाढतो. आणि जे सबक्युटेनियस फॅट तुम्ही म्हणताय, पोटाचा जो आकार वाढलेला असतो, तर तसं होऊ शकतं वाताच्या. बॉडी त्यांची व्यवस्थितच असते, पण फक्त त्यांचं पोट पुढं आलेलं असतं. हा म्हणजे एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि आज म्हणजे अगदी 2400च्या घरात गेलेले 2430 या वयोगटातल्या मुलांमध्ये सुद्धा हा प्रामुख्याने प्रकार आपल्याला दिसून येतो. तर म्हणजे हा फार एक मोठा प्रश्न आहे. आता मला या निमित्ताने एक सांगावंसं वाटेल की खरं तर गतवर्षी संदीप पवार जे एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतात असे एक व्यक्ती आपल्याकडे आले. आणि खरं तर त्यांचा जॉब असा आहे की त्यांचा बैठे काम आहे.
लॅपटॉप कॅम्प्युटरवर त्यांचं काम चालतं. काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपलं ओव्हरवेट होत चाललंय. त्यांना आपल्या काही लोकांच्या माध्यमातून त्यांनी सनेशी संपर्क केला. आपण त्यांचा संपूर्ण ओव्हरलुक बघून घेतला. बघून घेतल्यानंतर आपल्याकडे असलेले मेडोलाइट हे औषधं आपण त्यांना सजेस्ट केली. त्यानंतर मी माझा पुढच्या प्रश्नाकडे वळतो. आत्तापर्यंत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतायत. प्रेक्षकांना ती या निमित्तानं आवडतायत आणि त्यांना त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहेत आणि त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचलेले मी तुम्हाला आजच्या या चर्चासत्राच्या माध्यमातून विचारतोय आणि तुम्ही देखील कुठलाही संकोच न ठेवता अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देताय. खरं तर त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की ओबेसिटी म्हणजेच काय, तर लठ्ठपणा, जाडपणा यामुळे मानवाच्या शरीरामध्ये कोणते कॉम्प्लिकेशन उभे राहू शकतात किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना याचा काय अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याबद्दल थोडंसं सांगा. छान प्रश्न आहे. आता लठ्ठपणा म्हणजे स्थौल्य, जी जाडी वाढणे. बरोबर. लोकांची जी जाडी वाढत आहे त्याच्यामुळे एकतर मी जसं मगाशी पॅथॉलॉजी सांगताना म्हटलं की फॅटचं प्रमाण, लिपिडचं प्रमाण वाढत आहे, म्हणजे चरबीचं प्रमाण त्यांच्या शरीरातलं वाढत आहे. तर ही चरबी वाढल्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. तर या हृदयाची जी रक्तवाहिनी आहे त्या रक्तवाहिनीमध्ये चरबीची गाठ अडकून तिथला जो रक्तप्रवाह आहे किंवा ऑक्सिजन सप्लाय आहे तो ऑक्सिजन सप्लाय कमी मिळाल्यामुळे त्या हृदयाचे पंपिंग जे असतं ते कमी होतं आणि त्यांना झटका येतो हृदयाचा. तर असं हृदयविकार किंवा ओबेसिटीमुळे होणारं डायबेटीस सुद्धा ओबेसिटीमुळे होणारच एक व्याधी आहे. हे एक कॉम्प्लिकेशन आहे. शिवाय हल्लीच्या जे ओल्ड एज म्हणजे वृद्धावस्थेमधले जे लोक आहेत ज्यांना लठ्ठपणा आहे, ओबेसिटी आहे, तर अशा रुग्णांना काय समस्या येते, नी जॉईंट पेन. कारण आपल्या शरीराचा पूर्ण भार हा आपल्या गुडघ्यांवरती असतो. बरोबर. तर त्याच्यामुळे तो भार वाढल्यामुळे त्यांच्या नी जॉईंटमध्ये जे डिस्टन्स असतं, दोन हाडांमध्ये जे डिस्टन्स असतं ते कमी होत चाललं आहे. ऑलरेडी डिजनरेशन म्हणजे झीज झालेली असते त्यांच्या सांध्यांची आणि ती डिस्टन्स कमी झाल्यामुळे ती हाडं एकमेकांना सतत घासली जातात. त्याच्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस सारखा व्याधी मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आणि वरती गुडघ्यांची स्वेलिंग होणं किंवा गुडघ्यांमध्ये पोरॉसिटी निर्माण होणं, म्हणजे गुडघ्यांमध्ये छिद्रता निर्माण होणं, ही डिसीज एक भरपूर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. असे कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, जी पण काही जाडपणा आहे त्याच्यामुळं हृदयविकारचा सुद्धा आजार होऊ शकतो. त्याबरोबर ओव्हरवेट झाल्यामुळं ते जे काही आपल्या शरीराचं वजन आहे ते गुडघ्यांवर त्याचं प्रेशर आल्यामुळं गुडघे देखील निकामी होऊ शकतात. त्याच्यामध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. म्हणजे हे दोन मोठे कॉम्प्लिकेशन्स येणाऱ्या काळामध्ये लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येऊ शकतात. तर मला असं वाटतं की आपल्याकडे जे मेडोलाइट किट आहे ते मेडोलाइट किट या ओबेसिटीवर कसं गुणकारी ठरू शकतं? छान, मस्त क्वेश्चन आहे. मेडोलाइट हे अतिशय उत्तम प्रकारचं औषध तयार केलेलं आहे. का ते मी सांगते. आता स्थौल्याचा पेशंट घेतला, म्हणजे लठ्ठपणाचा एक पेशंट घेतला, तर त्याच्यामध्ये काय जास्त असू शकतं हे मी मगाशीच सांगितलं, जसं की मेद धातू जास्त असू शकतो त्याच्यामध्ये आणि तो खराब असू शकतो. तर मेद म्हटलं की तो स्निग्ध आला, म्हणजे तुपट कसं असतं तसं आला, चिकट एक पदार्थ आला. तर त्या चिकट पदार्थाला बाहेर काढण्यासाठी कुठलं औषध चालेल, तर एकतर तिखट रसाचं नाहीतर कडू रसाचं, जेणेकरून तिथलं त्या भागाचं स्क्रॅपिंग होईल, म्हणजे लेखन होईल. तर अशा लेखनासाठी मेडोलाइट किटमध्ये अर्जुन, दशमूळ हे एक मेन घटक का मी फोकस करते, कारण का मी मगाशी जसं म्हटलं की आपण मेदाचं प्रमाण कमी करताना वात वाढला नाही पाहिजे, कारण वात पुन्हा वाढला की परत तुम्हाला तीच सायकल चालू होणार. हा, बरोबर. मग हा वात वाढू नये म्हणून दशमूळ हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. दशमूळ हा वातघ्न आहे. वातघ्न म्हणजे वात कमी करणारा, वात शमन करणारा आहे. तर मेडोलाइटच्या टॅबलेटमध्ये अर्जुन सोबत इतर शिगरू
किंवा इतर काही वनस्पती आहेत, वनस्पती घटक द्रव्य आहेत ज्यांचा रस कडू आणि तिखट आहे आणि त्याच्यासोबत दशमूळ हे कंटेंट वापरलं आहे. त्याच्यामुळे त्याचा फार उत्तम प्रकारे लोकांमध्ये परिणाम दिसून येत आहे. शिवाय लिक्विड मेडोलाइटचं जे लिक्विड आहे, पावडर जी आहे, ते सिद्ध जलासारखं आयुर्वेदामध्ये चरकाचार्यांनी सिद्ध जल घ्यावे असं सांगितलं आहे. सिद्ध जल म्हणजे काय, जे आपल्या दोषांना समान अवस्थेमध्ये ठेवतं आणि धातूंनाही समान अवस्थेत ठेवतं. ते शरीरामधील दोषांचं, विकृत दोषांचं शोधन करून टाकतं. तर ह्या लिक्विडमध्ये आणि पावडरमध्ये असे घटक आहेत, सिद्ध जलात्मक घटक आहेत, ज्याने म्हणजे या पेशंटनी घेतल्यानंतर त्यांच्या मेद जो दूषित झालेला आहे, त्या दूषित मेदाचं हरण होऊन, शोधन होऊन डिटॉक्सिफिकेशन होतं. दुसरा एक मी सांगू शकते की जे कार्बोहायड्रेट्स जे असतात आपण घेतो रेग्युलर डाएटमध्ये, शक्यतो चपातीच खातात लोक, चपाती भाजी आणि डाळी वगैरे असतात लोकांच्या ह्याच्यात, तर हा कार्बोहायड्रेटचं रूपांतर फॅटमध्ये होत असतं आपल्या. तर मेडोलाइटमध्ये जे औषधं आहेत, औषधी द्रव्य आहेत, त्या द्रव्यांमुळे हे कार्बोहायड्रेट टू फॅटचं रूपांतर होणं कमी होतं. ते होऊ नये ऍक्च्युली नॉर्मली, पण ते होत राहतं. पण ते तिथे कुठेतरी स्टक करण्यासाठी मेडोलाइट हे फार चांगलं काम करतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातलं एक्सेस फॅट आहे ते बर्न करण्याचं काम ही मेडोलाइट ही करतं. मेडोलाइट सोबत मी असं सांगेन, ठीक आहे औषध तुम्ही घेता आहात, पण मेडोलाइट सोबत तुम्ही जर योगासनं केला, आपले सनेज वेलबिंगच योगाचा एक हे चालू आहे, सेशन्स चालू असतात. रोज सकाळी 6 ते 7 हा सेशन असतो. तेजल फाळके मॅडम फार उत्तम रीतीने हे योगासनांचं सेशन घेत आहेत. त्यामुळे ह्या मेडोलाइट म्हणजे जरी तुम्ही घेत असाल घरी, तरी योगासनांचा त्याच्यासोबत अवलंब केला तर अजून जास्त फायदा तुम्हाला होईल. योगासनं प्लस पथ्य आहार, म्हणजे जे तुम्ही अतिसेवन करत आहात आहाराचं किंवा मांसाहार जास्त खात आहात, दिवास्वाप करत आहात, दिवसा झोपत आहात, ते कमी केलात आणि सोबत औषधं घेतलीत तर तुम्हाला लवकर रिकव्हरी मिळू शकते ह्याच्यातून. तर हे थोडं फॉलो केलं पाहिजे लोकांनी. तसेच आपलं सनेजचं वेलबिंग सेंटरमध्ये पंचकर्माची ही प्रोसिजर्स चालू असतात. ह्या पंचकर्मामध्ये काय होतं, आपलं डिटॉक्सिफिकेशन होतं. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जसं आपण म्हटलं, तो बोगद्यामध्ये जे ट्रॅफिक जाम होता, ट्रॅफिक जाम सोडवण्याचं काम आपल्या पंचकर्मामुळे होतं. तर ह्या पंचकर्माचा एक कोर्स असतो, 7 ते 10 दिवसांचा कोर्स असतो. तो तुम्ही केलात किंवा एक वन डे रिज्युनेशन म्हणून ही कल्पना आपल्या सरांनी, सचिन सावंत सरांनी काढली आहे. तर त्याचा पण अनुभव तुम्ही घेऊन जर मेडिसिन्स घेतले तर तुमच्या स्थौल्यतेतून किंवा ओबेसिटीमधून लवकर रिकव्हरी होऊ शकते. बरोबर. खरं तर सातारमध्ये जे आपलं सनेज वेलबिंग सेंटर उभं राहिले, या सेंटरच्या माध्यमातून पंचकर्म त्या ठिकाणी केलं जातं आणि व्यक्तीच्या किंवा रुग्णांचं जे काय पंचकर्माच्या माध्यमातून शरीर शुद्धीकरण केलं जातं आणि प्रामुख्याने संपूर्ण त्याचं शरीरच पूर्णतः क्लीन केलं जातं, बॉडी क्लीन केली जाते आणि जे पण काही आजार असतील, म्हणजे त्यातला एक आजार झाला असेल तर त्या पंचकर्माच्या माध्यमातून त्याचं संपूर्ण शरीर शुद्धीकरण केल्यामुळं त्याला इतर जे पण काही आजार ग्रासले आहेत की जे त्याला माहीत नाहीत, त्याचे सुद्धा कुठंतरी त्याला म्हणजे सोडवणूक होऊ शकते त्या आजारांपासून त्याची. खरं तर समाजामध्ये असे पण पेशंट असतात बघा की ते ओव्हरवेट आहेत, लठ्ठ आहेत, जाड आहेत, तर त्यांचं ऑपरेशनच्या माध्यमातून चरबी काढण्याचं बरंचदा माझ्या कानावर आलं होतं की त्यांना ऑपरेशनचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय की त्यांच्या शरीरामध्ये जी काय अतिरिक्त चरबी आहे ती त्या ऑपरेशनच्या माध्यमातून काढायची, म्हणजे त्यांचा जो काय वाढलेला लठ्ठपणा आहे, ओबेसिटी जी आहे ती कमी होऊ शकते. तर मला असं वाटतं की त्यावर तिथं जो डॉक्टरनी त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिलाय अशा ठिकाणी आपलं मेडोलाइट त्यांना दिलं तर ही अतिरिक्त वाढलेली चरबी त्या ठिकाणी कमी होऊ शकेल. नक्कीच कमी होऊ शकेल. आणि सर्जरी हा काय परमनंट इलाज नाही. मी मगाशी पण सांगितलं, सर्जरी करणं किंवा एखाद्या पिल्स घेऊन, ते हार्मोनच्या पिल्स घेऊन तुम्ही चरबी कमी करणं, ते हार्मोन्स तसे देऊन, ते काही परमनंट इलाज नाहीये आपल्या ह्याचा.
मेडोलाइटमध्ये जे हर्बल प्रोडक्ट्स, हर्बल द्रव्य जी आहेत, हम्म, औषधी गुणधर्मांची जी द्रव्य आहेत, हम्म, त्याच्यामुळे नॅचरली तुमचं जे फॅट लॉस व्हायचं आहे ते नॅचरली होणार आहे, बरोबर ना की तुम्हाला कुठली फॉरेन बॉडी तुमच्या शरीरात जाऊन मग ते फॅट लॉस होणार आहे. बरोबर त्याच्यामुळे नक्कीच मेडोलाइटचा चांगला उपयोग आपल्या शरीरासाठी होऊ शकतो. बरोबर. आता बघा, आपण ज्यावेळेस एखाद्या बाजारातून जात असतो किंवा एखाद्या ठिकाणी प्रवास करत असतो, तर आपल्याला मोठमोठे बोर्ड लावलेले असतात, की काही न करता वजन कमी करा. म्हणजे खरंच असं होऊ शकतं का? काहीच न करता वजन कमी होऊ शकतं का? की आपण पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हा ते वजन कमी होऊ शकतं? काय वाटतं? कारण बरोबर. अशा फसव्या जाहिराती मार्केटमध्ये आज जागोजागी जात आहे. दिसून येतात आपल्याला, की काही न करता आपले वजन कमी करा. ही फार चुकीची संकल्पना आहे ऍक्च्युली. काही न करता कुठलीच गोष्ट होत नाही. बरोबर. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं अगदी बरोबर. आणि ते कारण करण्यासाठी आपल्याला हालचाल करणं गरजेचं हां. असतं. तर आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी जेवढी असेल तेवढी आपलं हेल्थ मेंटेन राहते. त्याच्यामुळे जसं मी म्हटलं की आपलं शरीर जेवढं हं, हं. चलायन असेल हं, हं. तेवढं आपलं शरीर जास्त स्वस्थ असतं. बरोबर. म्हणजे स्वस्थाने स्वास्थ्याचे रक्षण करावे आणि आतुराचे रक्षण करण्यासाठी आम्ही आहोतच वैद्य. नाही, बरोबर. पण तसं म्हणजे केवळ काही न करता काही हं, होईल हं, हं. अशी गोष्ट तर नाहीये. ते नक्कीच फसवेगिरी होत आहे बरोबर. लोकांची. म्हणजे मला या चर्चासत्राच्या माध्यमातून आज डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं, की अशा ज्या काही जाहिराती आहेत, यापासून खरं तर लोकांनी सावध झालं पाहिजे. काही न करता जर वजन कमी करता येत असतं, तर आज ओबेसिटीचा प्रकारच समाजामध्ये राहिला नसता राहिला शिल्लक. नसता. कारण ही सगळी लोकं तिथंच जॉइन झाली असते आणि आपले ओबेसिटी, लठ्ठपणा, जाडपणा जो पण काय आहे, तो त्या ठिकाणी त्यांनी कमी करून घेतला असता. त्यामुळं मला असं वाटतं, की अशा ज्या काही मार्केटमध्ये जाहिराती आहेत, की काहीच न करता वजन कमी करा, यापासून लोकांनी, श्रोत्यांनी आणि आपल्या सेनेच्या डिस्ट्रिब्युटर लोकांनी सावध व्हावं आणि आपला जो काही अतिरिक्त पैसा त्या ठिकाणी वेस्ट होतोय, तो कुठेतरी थांबवावा. हेच या चर्चासत्राच्या माध्यमातून मी आपणाला या ठिकाणी सांगेन. आपल्याकडं काही महिन्यांपूर्वी किरण मांडवे आणि पल्लवी खंडायत हे आपले 2 डिस्ट्रिब्युटर आपल्या सनेज शॉपीला भेट देण्यासाठी आले होते. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांना मेडोलाइट किट त्यांच्या ओबेसिटीसाठी सजेस्ट केलं. त्यानंतर त्यांनी ते व्यवस्थित घेतलं, त्याचा चांगला फॉलोअप ठेवला. हे घेत असताना त्यांनी आपली जी काय रोज 5:30 वाजल्यापासून जी काही योगासनं होतात, जी काय योगा केला जातो, त्याला ते कनेक्ट झाले आणि त्यांना जो इतका अप्रतिम सुंदर रिझल्ट आला, की तुम्ही त्यांना ओळखू नाही शकणार एवढा बदल त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी घडला. किरण मांडवे हे आपल्या जवळच असलेल्या वडूज गावचे आहेत आणि पल्लवी खंडायत या पालीचं जे मुख्य देवस्थान आहे, त्या पाली गावचे आहेत. ह्या दोघांमध्ये खूप जबरदस्त रिझल्ट या मेडोलाइटनं आपल्याला मिळाला किंवा आपल्याला हे मेडोलाइट त्यांना दिल्यानंतर तो रिझल्ट अप्रतिम आपण त्या ठिकाणी घेतला. आपलं हे ओबेसिटीवर गुणकारी असलेलं मेडोलाइट सनेच्या प्रत्येक शॉपिंगमध्ये उपलब्ध आहेत. परंतु हा व्हिडिओ जे व्यक्ती बघत आहेत आणि त्यांना हे मेडोलाइट किट हवं आहे, या व्यक्तींनी www.mysanej.com या वेबसाईटवर भेट देऊन तिथं उपलब्ध असलेलं मेडोलाइट किट याची ऑर्डर आपण घरबसल्या करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर देखील आपण संपर्क करू शकता आणि हे किट घरी बसल्या आपण मागवू शकता आणि आपल्याकडं जो काय ओबेसिटीचा आजार आहे, तो आपण या मेडोलाइटच्या माध्यमातून घालवू शकता. मेडोलाइट कशा पद्धतीनं घ्यावं, हे आपण आता डॉक्टरच तुम्हाला सांगतील, की कशा पद्धतीनं ते मेडोलाइट घ्यावं. बरोबर. एकतर रुग्णांनी शक्यतो वैद्यांच्या सल्ल्याने औषध घेतलेलं नेहमी चांगलं असतं. कारण बरोबर. पुरुषम विक्षम मी मगाशी म्हटली. हं, हं. प्रत्येक व्यक्ती वेगळं असतं, वेगळी प्रकृती असते प्रत्येकाची. तर रुग्णांच्या जे काही व्यथा आहेत ते त्यांनी वैद्यासमोर मांडून, डॉक्टरसमोर मांडून मग त्याची काही औषधं डॉक्टर्स सांगतील ती घेणं योग्य ठरतं नेहमी. तर आपल्या सनेजचं पण तसंच आहे की ऑनलाईन कन्सल्टेशन ज्या रुग्णांना सनेज वेलबिंग सेंटरला भेट देणं शक्य नसतं, तर अशा रुग्णांसाठी आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण काढलेला आहे. तर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमच्या रुग्णांची, म्हणजे तुमचे जे नातेवाईक असतील, तुम्ही स्वतः असाल, तर त्यांच्या काही व्यथा असतील, काय सिम्पटम्स असतील, तर ते सांगून, ते शेअर करून
नंतर त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जर औषधं घेतलीत तर हे फार चांगलं होईल. बरोबर. मेडोलाइटचं सांगायचं झालं तर मेडोलाइटमध्ये एक टॅबलेट आहे, एक लिक्विड आहे आणि एक पावडर कंटेंट आहे. तर टॅबलेटचा डोस म्हणजे तो व्यक्तीवर डिपेंड करतो. जर व्यक्ती जास्त मॉडरेट कंडिशनमध्ये असेल, क्लास 1 क्लास 2 जे आपण मगाशी म्हटलं, तर त्या व्यक्तीसाठी एक गोळी फार झाली. बरोबर. लिक्विडमध्ये 10 ml लिक्विड 2 वेळा दिवसातून हे पण आहे जेवणानंतर. आणि पावडरमध्ये तुम्ही पावडर 1 वेळा घेतली तरी पुरेशी झाली. 1 चमचा पावडर 1 कपभर पाण्यामध्ये रोजच्या रोज जेव्हा तुमचा चहाचा वेळ असतो, चहा स्किप करून ही पावडर घेतलीत तर फार उत्तम याचा रिझल्ट येतो. आणि जो सिव्हिअर कंडिशनमध्ये ओबेस आहेत जे, त्यांना हा डोस थोडा जास्त प्रमाणात द्यावा लागेल. जसं की टॅबलेट आहे ती दिवसातून 2 वेळा 1 टॅबलेट, लिक्विड आहे त्याचं प्रमाण 15 ml दिवसातून 2 वेळा आणि पावडरचं प्रमाण पण दिवसातून 2 वेळा. म्हणजे सकाळी 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा पावडर आणि रात्री झोपताना 1 कप पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 1 चमचा पावडर. आणि मूळ मुद्दा एक सांगायचं झालं तर आयुर्वेदाची कोणतेही औषधं आहेत ती कोमट पाण्यासोबतच घेणं नेहमी योग्य ठरतं. कारण कोमट पाणी हे पण एक व्हेइकल आहे. व्हेइकल म्हणजे त्या औषधाला त्या स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक कंटेंट आहे. त्याच्यामुळे कोमट पाण्यातूनच सर्व औषधं घेणं योग्य ठरेल. कोमट पाण्यातून घेतलं तर ते अधिक गुणकारी किंवा प्रभावी ठरेल. मॅडमनी खूप चांगली माहिती आता आपल्या या चर्चासत्राच्या माध्यमातून आपल्याला दिलेलीच आहे. आता आपण या चर्चासत्राच्या अत्यंत शेवटच्या टप्प्यात म्हणजे अगदी निरोपाच्याच टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. मॅडमनी खूप सुंदर माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना या निमित्ताने दिलेली आहे. याशिवाय आणखी जर कोणाचे काही प्रश्न असतील तर 10 ते 1 या वेळात आपले ऑनलाईन कन्सल्टेशन सनेज वेलबिंग सेंटरमध्ये चालू असतात. आपल्या ज्या पण काही व्यक्ती असतील त्यांना हे सारे प्रश्न असतील की जे या चर्चासत्राच्या माध्यमातून सुटले नसतील किंवा यापेक्षा अधिक वेगळे प्रश्न त्यांच्या असतील तर त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक 10 ते 1 या वेळात ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आमची सर्व डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी तुम्हाला देतील. आणि हा आजचा चर्चासत्राचा कार्यक्रम याच ठिकाणी थांबला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.